नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण तोंडी लावण्यासाठी चटपटीत आणि झणझणीत अशी रेसिपी बनवणार आहोत। एकदा जर ही रेसिपी बनवली तर आठवड्यातून एकदा तरी बनवालच, इतकी ही टेस्टी आहे। एवढंच नाही, जर तुमच्याकडे काहीच भाजीला शिल्लक नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही अगदी 5 मिनिटात ही रेसिपी बनवू शकता। फक्त तुमच्याकडे लसूण असायला हवा। तर सर्वात आधी लसणाच्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहे। लसूण मोठा असला तर खूपच चांगलं, लसूण सोलून घ्यायचा नाही। तुम्हाला किती प्रमाणात बनवायचा आहे त्या प्रमाणात तुम्ही लसूण कमी जास्त घेऊ शकता। मी इथे 10 कांड्या घेतलेल्या आहे लसणाच्या अशा मोकळ्या करून। आता आपण हा एका ताटामध्ये टाकून घ्यायचा आहे। यातली एक एक पाकळी अशी तोंडाला आपल्याला ठेचून घ्यायची आहे उकळीच्या मदतीने। आणि ही स्टेप नक्की करायची आहे, नाहीतर लसूण चांगला फ्राय होणार नाही। आणि जेव्हा आपण हा फ्राय करू तेव्हा हा तेलातून उडू पण शकतो, तेव्हा असं ठेचून नक्की घ्यायचा आहे। इथे बघू शकता सर्व लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहे। आता मी गॅसवरती कढाई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले आहे आणि तेल छानपैकी असे गरम करून घेतले। तेल गरम झाले की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि लो फ्लेमवरती हा लसूण फ्राय करून घ्यायचा आहे। याला जास्त फ्राय करायची गरज नाही, फक्त याचा हलकासा रंग चेंज झाला पाहिजे। 1 मिनिटभर आपल्याला लो फ्लेमवरती हा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे। फ्रेंड्स, लसूण खाण्याचे फायदे तुम्हाला माहीतच असतील। लसूण खाल्ल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर हे कमी होते आणि आपले हृदय हेल्दी राहते। लसणामुळे आपली इम्युनिटी पण वाढते, त्यामुळे लसणाचा समावेश हा आपल्या आहारामध्ये पाहिजेच। त्यामुळे ही रेसिपी नक्की बनवा। तर इथे आपला लसूण मस्त असा फ्राय झालेला आहे। आता हा आपण गॅस बंद करणार आहोत आणि हा काढून घेणार आहोत बाउलमध्ये। आता यात काही आपल्याला मसाले घालायचे आहे। हा लसूण गरम असतानाच आपल्याला मसाले यामध्ये घालायचे आहेत। जास्त मसाल्यांची गरज नाही आहे या रेसिपीसाठी। अगदी 2 मसाले असले तरी अगदी चटपटीत ही रेसिपी लागते। आता यामध्ये थोडीशी मी हळद घातलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला मिरची पावडर पण घालायची आहे। मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। त्याचसोबत इथे मी 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे। हा मसाला पण आपल्याला अर्धा चमचा इतका यामध्ये टाकायचा आहे। चाट मसाल्यामुळे आणखीन या पदार्थाची टेस्ट वाढते। चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे आहे। आता हे सर्व अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने हे मिक्स करायचं नाही, नाहीतर सर्व मसाला आपल्या हातालाच लागेल। तुम्ही बघू शकता सर्व मसाला याला मस्त कोटिंग झालेला आहे। आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे तयार आहे आपला लसूण फ्राय। हा तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता। याच्यासोबत भाजीची सुद्धा गरज लागत नाही, इतका टेस्टी लागतो। कसा खायचा हे मी तुम्हाला दाखवते। असं थोडंसं साल काढून घ्यायचं, लगेच हा याच्यामधनं बाहेर येतो, हे बघा। आणि असं काढून हा आपल्याला खायचा आहे। आपण ठेचून घेतल्यामुळे खूपच इझी आहे असं काढून खायला। आणि हे टरफल आपण खायचे नाही आहे, हे टाकून द्यायचे आहेत। तर फ्रेंड्स, तयार आहे आपला इथं लसूण फ्राय। खायला अगदी जबरदस्त आणि खूप कमी वेळेत तुम्ही हा झटपट बनवू शकता। जेव्हा तुमच्याकडे काही भाजीला शिल्लक नसेल तेव्हा नक्की बनवून बघा, इतका छान लागतो खायला। तर फ्रेंड्स, कसा वाटला आजचा हा लसूण फ्राय? कमी वेळेत, कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट जबरदस्त असा हा लसूण फ्राय एकदा नक्की बनवून पहा। आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा।